मला मान्य आहे की मला तिच्या लग्नाची घाई आहे, पण म्हणून मी काही तिच्यावर बळजबरी नाही केली. तिने स्वतःहून सांगितलंय मला की मी लग्नाला तयार आहे, माझं लग्न उरकून टाका. नाही नाही निलिमा, मला हे पटत नाहीये. तू माझ्यापासून नक्की काय ते लपवतेस निलिमा. मला सांग, जी मुलगी कालपर्यंत लग्न टाळत होती ती संध्याकाळी लग्नाला तयार होते? नक्की काय निलिमा, सांगशील मला? काय लपवतेस? काय कारण आहे? नाही नाही, मी काही लपवत नाहीये, पण कारण आहे. म्हणजे ती कामिनीच्या घरून आली ना, त्यानंतर रडतच होती. मी विचारलं तिला, पण काही बोलेच ना. मग पल्लवी आली, तिने सांगितलं मला की आभासचं लग्न ठरलंय. काय? हो, म्हणजे 6 महिन्यापूर्वी साखरपुडा झालाय. आय सी. म्हणजे तो सगळा राग आहे आणि त्या रागाच्या भरात तिने हा असा निर्णय घेतलाय. त्याशी बोललंच पाहिजे. पॉलिसी, मी बोलवले तिला खाली, येतच असेल नाश्त्याला. निलिमा, मला ते बघ आली. नीतू, ये नाश्ता करून घे. जेवली सुद्धा नाहीयेस रात्र. हा, बस बस बस, चहा आणते. नीतू, मी जे ऐकले ते खरंय? आभासचं लग्न ठरलंय? नीतू, तुला विचारतोय मी, म्हणजे खरं आहे? आणि त्याच्यावरचा राग म्हणून तू हा लग्नाचा निर्णय घेतलाय, हो ना? काय? बाबा, तसं काहीच नाही. तसंच आहे, तसंच आहे. नीतू, रागाच्या भरात तडकाफडकी लग्नासारखे निर्णय घ्यायचे नसतात. नीट शांत डोक्याने विचार कर, ठरव आणि मग आम्हाला सांग. काहीही घाई नाहीये. आम्ही इतके दिवस थांबलोत, अजूनही थांबायला तयार आहोत. पण तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाने फक्त पश्चाताप होतो नीतू, आणि सगळ्यांना दुःखही. बाळा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुझ्या मनाविरुद्ध आम्ही काहीही करणार नाही आहोत. आई बाबा तुझ्या, त्या मुलाला भेट, बोल त्याच्याशी. तुला जर तो आवडला ठीक आहे, आणि नाही आवडला तर कुणीही तुझ्यावरती जबरदस्ती करणार नाहीये. हो, विश्वास ठेव आमच्यावर. आई, संध्याकाळी काय कपडे घालायचे ते फक्त काढून ठेवशील. अगं नाश्ता तरी कर. काय हो, बराच वेळ झालाय, म्हणजे सगळं ठीक असेल ना? नीतू काही बोलली नसेल ना त्याला? मी बघून येते. निलिमा, तू उगाच हायपर होऊ नकोस, उगाच टेन्शन घेऊ नकोस. तसं काही झालं नसेल. दोघं एकमेकांशी गप्पा मारत असतील, बालपणीच्या आठवणी एकमेकांच्या, शाळा कॉलेज, त्या बोलण्यामध्ये ना त्यांना वेळेचं भान राहिलं नसेल. आई, मी काय म्हणतो, ही दोघं यायचे, मी थोडं खाऊन घेऊ का? आणि काय ते बघून असं तोंडाला पाणी सुटते ना. बरं काका काकू, येऊ आता मी? येऊ? अरे, काहीच घेतलं नाहीस तू? नाही, थोडा उशीर होतोय आता. येतो. आणि बाकी आई बाबा फोन करतीलच तुम्हाला, कळवतील ते. येऊ? नंबर आहे ना? हो काकू, नंबर आहे तुमचा. येतो मी. ठीक आहे. आई बाबांना विचारले म्हणून सांग. हो. ऍक्च्युली एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. काय? काय? मला
मला तुमची नीतू पसंत आहे. अरे सुमेध, घाबरवलंस आम्हाला तू. तोंड गोड करा, केवढी तोंड चांगली गोड बातमी कर दिली आहे. नाही तोंड गोड कर आता तू. अरे घाबरलो होतो ना म्हणजे. अरे तू खा. घे 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 घे. तुझ्या फेऱ्या मारून झाला असेल तर एक आयडिया देऊ का तुला? तू तुझ्या घरी सरळ जाऊन तिच्याशी डायरेक्ट बोलत का नाही? तुला काय वाटतंय हा विचार मी केला नसे? तिला कॉल्स करतोय, ती कॉल्स आन्सर करत नाही. मेसेजेस करतोय, ती रिप्लाय करत नाही. म्हणजे ती काही बोलणार नाही आणि काका काकू मला प्रश्न विचारता विचारता थांबणार नाही. उगाच मला एकट्याला ही लढाई नको आहे. आय एम सॉरी. अरे रिशा, एवढा घाबरतो कशा पाहिजे तू? जास्तीत जास्त काय होणार आहे? तू तुझ्या घरी जाशील, तू तुझ्याशी बोलणार नाही ना, तुला उत्तर देणार नाही. त्यापेक्षा जास्त काय होईल? काका काकू तुला 2-4 शब्द जास्त सुनवतील, तुला घराच्या बाहेर कळतील. याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे का? नाही ना. ऐकून घ्यायचं, आपलं सहन करून घ्यायचं. म्हणजे स्वतःचा अपमान करून घ्यायचा. अरे रिशा, अरे अपमान बिपमान काय नसतं रे. अशा वेळेस ना लाज लज्जा शरम या सगळं बाजूला ठेवून द्यायचं असतं. आणि म्हणून कितीचा अपमान होणार आहे तुझा? तिच्या घरात 3-4 लोकच आहेत, त्यांच्यासमोर काय अपमान? कोणाला कळणार बी नाही. मी काय म्हणतो रिशा, पुन्हा एकदा तिला कॉल ट्राय कर ना. पॉलिसी अभिनंदन. बघा, शेवटी माझी वत्सला ताईच कामी आली की नाही. हा, काय मुलगा शोधलाय डायरेक्ट अमेरिकेचा. नाही तर तुमचे नातेवाईक 6 महिन्यामध्ये एक स्थळ सुचवलं नाही. अगं सुचवलं नाही सुचवलं काय फरक पडतो मला सांग. माझी मुलगी इतकी नशीबवान आहे की तिला जो बघेल ना तो पसंत करेल. बघितलंस ना हा सुमेध, अगं बघता क्षणी नीतू आवडली त्याला. हो, या जरा बोक्याला आवरा जरा. हा, अरे सारखे बकाणे भरतोय, पोट दुखेल. आणि ते पेढे इथे आण. पेढे कळत नाही तुला? आधी देवाजवळ ठेवायचे असतात आणि मग खायचे असतात. अक्कल नाही. आले मी बाजूला. अरे काढत्या समजत त्यावर तुला एवढं तुला हसायला काय झालं रे? अहो बाबा, आई अति उत्साहाच्या भरात हे विसरली की तिने ऑलरेडी तुम्हाला पेढा दिलाय आणि मला म्हणाली आधी देवासमोर पेढा ठेवायला हवा. अरे म्हणजे याचा अर्थ कळला का तुला? पती परमेश्वर, पती हा देवासारखा असतो. किती तो स्वतःबद्दलचा गोड गैरसमज. मुस्कान फोडू का? एडा का नीतूच्या ऋषी? हॅलो ऋषी, अरे बरोबर वेळेला फोन केलास तू. म्हणजे? अरे म्हणजे काय, म्हणजे एक आनंदाची बातमी आहे. आधी तू आमचं अभिनंदन कर, मग तुला बातमी सांगेन. काय? अभिनंदन कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? नीतूला बघायला जो मुलगा आला होता ना, सुमेध, अरे त्यानी आपल्या नीतूला पसंत केली आहे. आईचं खूप मोठं टेन्शन गेलं. अमेरिकेत असतो मुलगा, ऐकलंय मी. सुपर्ब चॉईस, गुड चॉईस, नाईस. सगळे खूप खुश आहेत. पण या सगळ्यात फक्त एकच विचारायचं आहे मला, नीतू, तू खुश आहेस?